घरादाराची राखण करील। आज एवढे बाळमामाचे सेवे करील, लहान मोठे त्या पण नुसतं अवतारावर जातो। यांचा अवतार असा झाला का? हे गरीब असतील पण ते का सगळेच आजारी नाहीये। आता मी आमचं गाव त्र्यंबकेश्वर आहे, मी बाळमामाच्या सेवेला येतो। मला कोणी म्हणतील याला आजार झाला तर झाला आजार, पण माझा प्रॉब्लेम आहे मला मुलगा नव्हता। आजही तो मुलगा इडच आहे, कुणा गेला असेल, आमचे पाहुणे नाशिकचे बिल्डर त्यांच्या बरोबर असेल। बाळमामाची सेवा केली 6 महिना। अशीच माहिती लागली होती पंढरपूर मध्ये, कोणी म्हणायचं बाळमामा, कोणी म्हणायचं काळबाबा। माहित नसल्यावर कोणी काही म्हणून उठते। माझी भाषा कळते का तुम्हाला? नाही तर आमची आहे नाशिकची भाषा। ज्या टायमाला पंढरपूरला गेलो तेव्हा देवदर्शन झाले, सगळं झालं। आम्ही भाकरी खायला म्हणून बस स्टँडवर बसलो। बसल्यावर एक भरपूर वय होतं त्या बाबांचं। त्या बाबांनी पाठीमागे येऊन उभे राहिले। आता कोणी कोणाला म्हणणारच हे जेवण करायला। बाबा बसले खाली, त्यांना 2 भाकरी हटावू दिल्या। आम्ही स्टँडवर बसले, आम्ही फडके भाकरी सोडून खात बसलो। ते बाबाही बसले। बाबांनी एकच सांगितलं, तू बाळमामाच्या दर्शनाला जाय। बाळमामाचे मेंढराचे, बाळमामाच्या शेळ्या कशा। मला वाटलं याचा मामा आहे का काय, म्हणून ते सांगत बसला। जो माझ्या बरोबर माणूस होता मुलगा, त्याला मी म्हणायचो आपल्या भाकरी दिला हा त्याच्या मामाचं भूषण सांगत। पण आता मलाही माहित नाही बाळमामा म्हणजे कोण, तसं तुम्हालाही माहित नसेल बाळमामा म्हणजे कोण। म्हणून त्या माणसाला त्यांनी 2 भाकरी खाल्ल्या आणि दुसऱ्या दिवशी मला म्हणला, बाळमामाचं दर्शन घे, मेंढी माऊलीचं दर्शन कर, तुझं कल्याण होईल। मामाच्या टायमाला माणसाची गरिबी असते ना, कोणी असो। आता सगळेच आपण शेतकरी, सगळेच गरिबी, सगळेच श्रीमंत आहे। जर आपल्याला काही अडचण असली, आपण कोणाची आशा धरून बसतो। आता तुम्ही स्वतः श्रीमंत आहे, एखादं आलं तुमच्याकडे 2 रुपये 10 रुपये 10,000 रुपये मागायला, पण ती आशा धरून येते। तुम्ही जर नाही म्हणले, काहीतरी बहाणं सांगून माझ्याकडे पैसेच नाही, पण समोरच्याला वाटतं नाही यांच्याकडे पैसे, पण देती नाही। म्हणून ती बाळमामानी मला सांगितलं, माझ्या डोक्यावर आठवला, म्हण बाळमामाचं दर्शन घे, तुझं कल्याण होईल। एवढं म्हणलं होते, बाबा उठून चाललो मी, ते बाबा वटाडून धरला। ते काय पळत सुटला नव्हता बाबा, पण मी असा शर्ट ओढून धरला। म्हणलं बाबा तुम्ही जे मग सांगत होते बाळमामा हा तुमचा मामा आहे का? अरे बाबा तो जगाचा मामा आहे। परत मी विचारलं त्यांना, जगाचा मामा म्हणजे कोण? अरे बाळमामा आहे, बाळमामाच्या शेळ्या मेंढ्या आदमापूर मध्ये, त्या आदमापूर गाव येईल, मी आमदापूर म्हणायचो। आदमापूर गावही सोडून गेलो, नंतर आमदापूर म्हणायचं। ते बाबाला विचारलं आदमापूर कोण, किती अंतर असेल? म्हणे 300 किलोमीटर आहे पंढरपूर पासून। म्हण चाल माझ्या बरोबर। म्हणलं भाडं किती लागल? एक माणसाला 200 रुपये, खिशात होते फक्त 250-300 रुपये। म्हणलं काय जमणार नाही। म्हण कधीतरी तू दर्शन घे आणि कधीतरी बाळमामाची आठवण म्हणून ध्यानात असू दे, आणि ज्या दिवशी तुला बाळमामाचं बोलावणं येईल त्या दिवशी दर्शनाला जावा। एवढंच बोलला बाबा। बाबा निघून गेला, पण माणसाने एक आशा धरली आणि खरंच 2008 मध्ये हा विषय त्या बाबांनी घेतला। 2009 साली तेव्हा बाळमामाची ही 1 नंबर पालखी सिन्नर भागात आली होती। तेव्हा सिन्नर भागातून एक पाहुण्यांनी माहिती दिली का बाळमामाचे बकरा आले। तेव्हा त्यांना मेंढराई म्हणते, ते कोणी म्हणायचे बाळमामाच्या शेळ्या आल्या।
कोणी म्हणतं बाळमामाचे बकरं आले. बाळमामा आंधळ्याला डोळा देतो, मुक्याला वाचा देतो, बैराला कान देतो, पोटी मुलगा नसला मुलगा देतो. आणि मला तीच अडचण होती. माझ्या 2 पोरी मोठाल्या आणि ते पोर आता 5वीला आहे. आणि इडे पुढे उभा राहिले पुढे. हा मुलगा आहे बघा, बाळमामाचा प्रसाद. म्हणजे हा प्रसाद जरी असला पण साक्षात या भगवंतानी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं. 2 महिने बाईला बाळांतन व्हायला वेळ होती. आता उभा राहिला म्हणून सांगतो. सांगायचा विषय तसा नाहीये, पण माहिती नाही त्याच्यामुळे इकडे सांगावं लागत. 2 महिने पुढं टाइम होता त्याला, त्या गोष्टीला बाळांतन व्हायला. तर पूर्ण या बाळूमामाने पूर्ण दृष्टांत सांगितला, जसा स्वप्नात सांगितला पूर्ण तसाच घडला. रात्री 2 वाजता डॉक्टरीन बाईचा फोन आला, सरकारी डॉक्टरीन बाई. पण मी कोणाला म्हणलोच नाही का माझ्या स्वप्नात बाळूमामाने सांगितलं का तुला मुलगा झाला. डॉक्टरीन बाईचा फोन आला, म्हणा भाऊ तुम्हाला मुलगा झाला, रात्री 2 वाजता पेढे घेऊन या. एवढंही बाईनं देवाने स्वप्नात सांगितलं होतं. पण उठून बघतो आपण गोधडीतच आहे. आणि खरंच ज्या दिवशी आमुषा होती त्या दिवशी ना दर्शनाला जायचंच होतं. लाकडं कापायचं मशीन नाही का, ते एवढं असतं, ते मशीन घेतलं होतं 1 नंबर पालखीला. ते आचारी मामा होते ना, ते दिवसभर उन्हात लाकडं फोडायचे. म्हणून म्हणलं आपण काहीतरी देवाला दान करून टाकू. म्हणून ते 4,500 रुपयाचं ते मशीन घेतलं. आणि ते मशीन म्हणलं आता उद्या घेऊन जाऊ, पालखीवर देऊन टाकू. सकाळीच बाईचं पोट दुखायला लागलं. पण आता शब्द गेला, मशीन द्यावंच लागलं, जातच. इकडं पोट दुखायला लागलं याच्या आईचं. म्हणून म्हणलं आता मामाला निघूनच जाऊ. सासरवाडून सारखे फोन, तुम्ही कुठं चालले, कुठं गेले. अरे तुम्हाला काय का अडचण आहे, पण माझी अडचण लई मोठी ना. 2 पोरी मोठ्या आणि जर आता 3री पोर झाली काच काय आलंय खरं. म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही अजिबात मला फोन करू नका. वरून त्यांनी काय सांगितलं सासरवाडीच्या लोकांनी, तुम्ही सरकारी दवाखान्यात का नेली. अरे सरकारी दवाखान्यात नेली ना, बाळूमामा आहे ना, मला माहिती ना तिला काहीच होणार नाही. पण कसं आहे, ज्याचा विश्वास आहे त्यालाच देव पावणार, ज्याचा विश्वास नाही ते म्हणतील हे थोतांडे. असं करता करता एक मेवणीनं फोन केला मला. 9 मेवणे बायको धरून जावी. हा ना, तर मेवणीचा फोन याचा, दाजी तुम्ही कुठं गेले लागल. जर आता पोर झाली तर दुसऱ्याने पोऱ्यात होत नाही, असं माझ्या डोक्यात होतं. दर्शनाला जर गेलो, बाळूमामाने स्वप्नात सांगितले तेच पूर्ण होणार. आणि खरंच त्या दिवशी त्या तिकडं शिरूरला होतं, तिकडं शिरूर बंगला म्हणून तिकडं त्याचं असेल, पुढं शिर्डीच्या पुढं तरी तिकडं असेल, वैजापूर का वैजापूर. तिकडून आम्ही रात्रीचे 9 वाजता आरती झाली, 10:30ला तिकडून जेवण करून निघून आलो. रात्री खरंच 1:45ला आम्ही घरी पोहोचलो. आमच्या गावाला मैरावणी गाव आहे, तिकडे संदीप फाउंडेशन कॉलेज आहे मोठं. तुमच्या तिकडचे लय मुला मुली आमच्या इकडे, आमच्या गवस्तेले भरपूर आहे तुमच्या भागातले मुलं मुली शिक्षण घ्यायला गेले. खरंच 2 वाजून 1 मिनिटांनी डॉक्टरीन बाईचा फोन आला रात्री. म्हणजे ह्या भगवंताची ताकद आहे, जे आहे तेच होणार आहे. म्हणून हे जरी बाळूमामाचे सेवेकरी